नमस्कार, मी परमदास जाधव. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजिटल पेमेंट सुरक्षित करण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आतापर्यंत ऑनलाईन व्यवहारासाठी फक्त एक OTP वन टाईम पासवर्ड येत होता. पण 1 एप्रिलपासून 2 फॅक्ट ऑथेंटिकेशन अनिवार्य आहे. याचा अर्थ असा की व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 स्तरावर पडताळणी करावी लागेल. व्यवहार करताना तुम्हाला पिन किंवा पासवर्ड, तुमचे डिव्हाइस कार्ड किंवा टोकन, फिंगरप्रिंट किंवा फेस ID. जर तुम्ही एखाद्या नवीन उपकरणावरून किंवा खूप मोठ्या रकमेचा व्यवहार करत असाल, तर बँक अधिक कठोर सुरक्षित तपासणी करेल. नेहमीच्या आणि छोट्या व्यवहारासाठी प्रक्रिया सोपी असेल, पण असंशयास्पद व्यवहारांना अतिरिक्त पडताळणीतून जावे लागेल. जो मोठा व्यवहार आहे त्याच्यासाठी संशय येतो, तर त्याच्यासाठी व्यवहार करताना अतिरिक्त जास्त पडताळणी जो UPI आहे ते करतील. म्हणून नवीन नियमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तांत्रिक त्रुटीमुळे किंवा सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे फसवणूक झाली तर त्याची जबाबदारी बँक किंवा पेमेंट कंपन्या असेल. यामुळे ग्राहकांना त्याचे पैसे परत मिळतील आणि हे अधिक सुलभ होऊ शकते. तर सायबर गुन्हेगार सध्या सिम स्वॅपिंग किंवा फिशिंगद्वारे लोकांचे OTP चोरून पैसे लुटतात. तर नवीन नियमामुळे केवळ OTP असून गुन्हेगारांना व्यवहार करता येणार नाही, कारण त्यांना बायोमेट्रिक, आपला हाताचा जो फिंगर असते ते किंवा पासवर्डची गरज असेल. आणि म्हणून 1 एप्रिलपासून तुमचे UPI म्हणजे Google Pay, PhonePe, Paytm वगैरे जे आहेत हे ॲप्स आहेत ते अपडेट करणे आवश्यक आहेत, कारण जेणेकरून आपल्याला नवीन सुरक्षा फीचर वापरू शकाल. कारण RBI कडून UPI पेमेंटचे जे नवीन नियम आहेत ते आपल्याला 1 एप्रिलपासून हे लागू होतील आणि म्हणून ही सगळ्यांनी काळजी घ्यावी. तर ही बातमी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.